नमस्कार प्रेक्षकांनो. लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे मनस्विनी आपल्या रूममध्ये आता शोधाशोध करत असते. तिला असं वाटत असतं की कुणीतरी व्यक्ती तिच्या रूममध्ये लपून बसले आणि प्रेक्षकांनो तेच झालेलं असतं. तर इथे गौतम एका कोपऱ्याला कपाटाच्या बाजूला लपून बसलेला असतो. तेव्हा मनस्विनीला त्याच्यावरती संशय येतो आणि ती हळूवारपणे आता त्या ठिकाणी कोण लपून बसलंय हे बघायला येतच असते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो आता लाईट जातात. लाईट गेल्यानंतर मनस्विनी डिस्ट्रॅक्ट होते आणि ती इकडे तिकडे बघायला लागते आणि म्हणते, आता काय झालं, आता का लाईट्स गेल्या. तेव्हा मनस्विनी पुन्हा मागे आल्यानंतर हळूच गौतम बाहेर पडतो आणि लगेचच तिथून पळ काढतो, जेणेकरून मनस्विनीने त्याला बघू नये म्हणून. पण शेवटीला तिला इथे जातानाचं सावट दिसलेलं असतं. तेव्हा मनस्विनीच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच कुणीतरी व्यक्ती माझ्या रूममध्ये आली होती आणि तिने शोधाशोध करण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो मनस्विनी म्हणते, नक्की कोण आलं असेल माझ्या रूममध्ये. तेव्हा प्रेक्षकांनो मनस्विनीला संशय तर आलेला असतो. तर इथे उर्मिला आता रील तयार करत असते. दिसला ग बाई दिसला, मला बघून न गालात हसला, या गाण्यावरती ती आता रील तयार करत असते. आणि ती डान्स करत असताना मागून गौतम येतो आणि बरोबर त्या मोबाईलमध्ये तो आल्याचं सुद्धा शूट झालेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे उर्मिला म्हणत असते, गौतम हे सगळं काय आहे, मी माझं काम करते, तू बघतोयस ना, मग तरीसुद्धा तू मागून का आलास, तू बघ त्या स्क्रीनमध्ये दिसतोयस. तेव्हा प्रेक्षकांनो माझी रील खराब केलीस, असं उर्मिलाचं म्हणणं असतं. गौतम म्हणतो, बाद झालं ग तुझं, इथे घरामध्ये काय चाललंय आणि तुझं काय चाललंय. तेव्हा उर्मिला म्हणते, काय चाललंय घरामध्ये, सरकारचं इथे राज्य आहे, आमच्या राज्यात सगळं काही चांगलंच आहे. तेव्हा गौतम म्हणतो, हो, तुझ्या त्या सरकार काय करते तुला माहिती तरी आहे का. त्या सरकारवरती विश्वास ठेवू नको, अगं त्या खूप मोठा डाव खेळत आहेत. तेव्हा इथे उर्मिला म्हणते, नक्की काय झालंय, स्पष्टपणे सांगा ना. गौतम म्हणतो, नाही, आता कुणाला काही सांगायला नको, सरकारच्या विरोधात पुरावे गोळा करतो आणि मगच सगळ्यांना सांगतो, सईलासुद्धा. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सखी घरामध्ये असते आणि सखी घरात असल्यानंतर लहान मुलं तिथे येतात आणि म्हणतात की कानादादा, कानादादा कुठे आहेस तू, आम्हाला वर्गणी हवी आहे. तेव्हा सखी म्हणते, वर्गणी पण कशासाठी हवे तुम्हाला. तेव्हा ती मुलं म्हणतात की 31 डिसेंबर आहे ना, त्यासाठी आम्हाला इथे आता वर्गणी गोळा करायची आहे, पार्टी नको का करायला. तेव्हा इथे ती म्हणत असते की ठीक आहे, मी देते तुम्हाला पैसे, कारण काना घरात नाही आहे. त्याच्यामुळे मुलं म्हणतात, मग वहिनी तूच दे ना आम्हाला पैसे. तेव्हा प्रेक्षकांनो सखी आता पैसे द्यायला जाते. ती 50च रुपये देत असते. पण ती जेव्हा इथे आता माणसांची नावं बघते त्यांच्यासमोर सगळ्यांनी आता 100पेक्षा जास्तच पैसे दिलेले असतात. तेव्हा सखी म्हणते की इथे तर सगळ्यांनी 100पेक्षा जास्त पैसे दिलेत आणि जर मी 100पेक्षा कमी दिले तर मुलांना वाईट वाटेल आणि चाळीतले लोकंसुद्धा बोलतील ना, इतकी श्रीमंत आहे सखी, म्हणजे तेजस्विनीची मुलगी आहे तरीसुद्धा इथे कमी पैसे दिलेत. नाही नाही, मला नाही चालणार ते. तेव्हा प्रेक्षकांनो तिने आता 500 रुपये काढून मुलांना दिलेले असतात आणि त्यांना खुश केलेलं असतं. फक्त आता निर्णय बदललेला आहे, आता सखीला नोकरी करायची असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता सगळेजण ब्रेकफास्टसाठी बसलेले असतात आणि तेवढ्यातच तेथे मनस्विनी येते. तेव्हा सगळेजण उभे राहतात. तेव्हा मनस्विनी म्हणत असते की आता सगळ्यांनी माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यायची. काल रात्री तुम्ही सगळेजण कुठे होतात, खरं खरं सांगा, काल रात्री कुठे होतात तुम्ही. तेव्हा अश्विनी म्हणत असते, मी तर माझ्या रूममध्ये बसून पुस्तक वाचत असते. तेव्हा इथे लगेच मनस्विनी म्हणते, हो का, कुठलं, प्रेग्नन्सीचं का, प्रेग्नन्सीचं पुस्तक वाचत होतीस तू, सांग ना. तेव्हा इथे मीनाक्षी आता गप्पच बसते, कारण तिला वाईट वाटलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मनस्विनी म्हणते, आणि तुझं काय पुरुषोत्तम, तुझं काय सांग ना. पुरुषोत्तम काही बोलायला जाणार तेवढ्यातच इथे मनस्विनी म्हणते, एक एक मिनिट, तू तर काही आता बोलूच नको, कारण कसं आहे ना, माझ्या रूममध्ये येण्याची तुझी लायकीच नाही आहे, कारण तू इथे मला विचारूनसुद्धा रूममध्ये येऊ शकत नाही, इतकीसुद्धा तुझी लायकी नाही आहे, तर न सांगता तू माझ्या रूममध्ये पाऊल ठेवूच शकणार नाही, मला माहिती आहे.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता हे सगळं गौतमने केलेलं असतं. गौतम म्हणतो, पण आताच कुणाला काही सांगायला नको, म्हणजे अगदी सखीला सुद्धा नको, कारण मनस्विनीच्या अगेन्स्ट मला आता पुरावे गोळा करायचे आहेत. त्या बाईच्या विरोधात मला पुरावे गोळा करायचे आहेत, त्यानंतरच इथे आता कोर्टामध्ये जाण्याला अर्थ आहे, असं प्रेक्षकांनो गौतमने ठरवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मनस्वीने लगेचच उर्मिला आणि गौतम यांच्याकडे बघायला लागते. तेव्हा उर्मिला म्हणते, सरकार, मी तर अजिबात नव्हत्या, आणि मला यायचं असेल तर मी विचारून येईन ना, न सांगता काय येईन मी तुमच्या रूममध्ये. आणि तसंही काल रात्री मी बिझी होते, कारण मी रील तयार करत होते ना. माझी रील सोशल मीडिया अकाउंटवरती मला पोस्ट करायची असते ना, मग मी अशा रील बनवत असते. मी माझं तेच काम करत होते सरकार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सरकार गौतमकडे बघतात. तेव्हा गौतम म्हणतो, नाही ते सगळं ठीक आहे की आता तुझ्या रूममध्ये कुणीतरी रात्री आलं होतं असं तुझं म्हणणं आहे, पण मग काय झालं? जर कुणीतरी रूममध्ये आलं असेल, आपल्या घरातलीच व्यक्ती आहे ना ती, की तुझी अशी इच्छा आहे की रूममध्ये जे काही आहे ते कुणी बघायला नको, म्हणून तू इथे सगळ्यांना विचारतेस की कोण आलं होतं, कोण आलं होतं? जरी पण आलं असेल तरी घरातलीच कुणीतरी व्यक्ती असेल ना, काही नुकसान तर नाही केलं ना, की यासाठी विचारतेस की तुझ्या रूममध्ये जे काही आहे ते कुणीही बघू नये, ते बघण्यासारखं नाही आहे का कुणाला, म्हणून तू मनाई करतेस? काही आहे का न बघण्यासारखं? तेव्हा मनस्विनी त्याच्याकडे रागाने बघत असते. तेव्हा उर्मिला म्हणते, गौतम, तू गप्प बसतोयस का जरा? अरे तू नाश्ता करून घे ना आणि गप्प बस बाबा, तोंडातून एक शब्द काढू नकोस. उर्मिला म्हणते, सरकार तुम्ही बसा ना, तुमच्या ब्रेकफास्टची वेळ झाली सरकार, प्लीज बसा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गौतम गेलेला तर असतो, पण तिला सांगत नाही. पण प्रेक्षकांनो, इथे आता मनस्विनीने ओळखलेलं असतं की तिच्या रूममध्ये येणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून गौतमच आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सखी आलेली असते, आपल्या मैत्रिणीकडे सोनमकडे आलेली असते, आणि ती म्हणत असते, अरे सांग ना सोना, मी काय करू रे, म्हणजे मला खरंच मनापासून नोकरी करायची आहे. तेव्हा ती म्हणते, तुला का नोकरी करायची आहे? सोनालीला वाटत असतं की तुझा नवरा चांगलं कमवतोय, मग तुला नोकरी करायची काय गरज? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सखी म्हणत असते, ते तुला नाही कळणार. हे बघ, काहीही झालं तरी पैसे तर कमवावे लागतीलच ना. तेव्हा सोनाली म्हणते, अगं काना आहे ना, तो कमवेल. आणि हे बघ, रीत काय आहे, मुलींनी घर सांभाळायचं, पुरुषांनी जाऊन बाहेर कमावून आणायचं. मग काना कमावतोय ना, मग तू त्याच्यासाठी स्वयंपाक तयार करत जा ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सखी म्हणत असते, नाही, मला कानाचे पैसे नकोत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सोनाली म्हणते, का नको? जर पुढे जाऊन तुला काना म्हणाला की मी बाहेरून खाईन किंवा स्वतःच्या हाताने बनवेन, सखी मॅडम, तुमच्या हातचं मी काहीही खाणार नाही आहे, असं जर तुला काना म्हणाला तर तुला चालणार आहे का? तेव्हा इथे सखी म्हणते, हो, मला चालेल ना, माझी काहीच अडचण नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सोनाली म्हणत असते, हे बघ सखी बाळा, अगं हीच तर संसाराची रीत आहे ना, की पुरुषाने काम करायचं, सईने घर सांभाळायचं. मग तू ते करतेस ना उत्तम पद्धतीने, मग तुला नोकरीसुद्धा काय करायची आहे? तेव्हा काना तिथे येतो आणि म्हणतो, काय गं सोनाली, काय तू इथे सुखी संसाराचे धडे देतेस की काय? तेव्हा सखी म्हणते, तुला काय करायचं आहे, तू का मध्ये बोलतोयस? तेव्हा काना म्हणतो, नाही नाही, मला ऐकू आलं म्हणून विचारतोय. तेवढ्यातच एक मुलगा इंटरव्ह्यूला जात असतो. तेव्हा काना म्हणत असते, काय रे, चाललास का इंटरव्ह्यूला? तेव्हा तो मुलगा म्हणतो, हो चाललो ना. तेव्हा तो म्हणतो की हां, आय कॅन कम इन. तो म्हणतो, अरे हे काय बोलतोयस तू? आय कॅन कम इन असतं रे बोलायचं, असं म्हणायचं असतं, मी आय कम इन सर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सखी म्हणते, अरे वा, तुझी इंग्लिश तर खूपच छान आहे. तेव्हा काना म्हणतो, हा मग मी शाळेत जात नव्हतो, पण नंतर माझ्या बाबांनी मला एवढा मारला एवढा मारला, मग मी शाळेत जायला लागलो, त्याच्यामध्ये इंग्लिश वीक, तेव्हासुद्धा बाबांनी मारलं होतं. अरे मग काय, इंग्लिश असा शिकलो ना की आता फाड फाड इंग्लिश बोलतो, नाही का? तेव्हा इथे कानाचं लक्ष जातं. काना म्हणतो, हे काय, आणि तू काय आता पायामध्ये फाटलेले शूज घालून जाणार आहेस का? असं जाणार आहेस तू? चल माझ्याबरोबर, इंटरव्ह्यूला जातो आहेस ना, माझे शूज घेऊन जा. मला आधी बोलला असता तर तुला घरी आणून दिले असते ना, काढून तरी बाहेर ठेवले असते, पण तरीसुद्धा काही हरकत नाही, अजून अशी वेळ गेलेली नाही, चल माझे शूज घे.
तेव्हा त्याचा तो मित्र म्हणतो, कान्हा पण मला ही नोकरी मिळेल ना? तेव्हा कान्हा म्हणतो, का नाही मिळणार? तुझ्यासारख्या मुलाला, हुशार मुलाला कुठेही नोकरी मिळेल. आणि हे बघ, तू अजिबात काळजी करू नको. तुझ्यामध्ये हौसला आहे ना, मग तू करून दाखवणारच. हे बघ, या नोकरीवरती तुझा अधिकार आहे आणि त्यातून मिळणारा पैसा तुझा आहे. त्यातून मिळणारा हा घास त्याच्यावरती सुद्धा तुझा अधिकार आहे. जेव्हा काम करून तुला घाम येईल ना, तेव्हा त्याचा सुगंधसुद्धा तुला हवा-हवासा वाटेल. असं प्रेक्षकांनो, इथे आता कान्हा त्या मुलाला समजावून सांगत असतो. तो म्हणत असतो, की "हे बघ, मी तुला आज ऑफिसला सोडायला येतो. जिथे इंटरव्ह्यू आहे ना, मी तुला सोडायला येतो. कारण का? तुझा हा कडक इस्त्रीचा जो शर्ट आहे ना, तो मला खराब होऊ द्यायचा नाही. चल तू माझ्याबरोबर, मी तुला चांगले शूज देतो." तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता तो मुलगा कान्हाबरोबर गेलेला असतो. कारण कान्हा त्याला गाडीवर जाऊन सोडायला सुद्धा तयार झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता गौतम काका येतात. ड्रायव्हरच्या मुलाची फीस भरायची असते, त्यामुळे त्याला पैशांची गरज असते. पैसे नसल्यामुळे फी भरायची राहिलेली असते. तेवढ्यातच गौतम काका येतात आणि म्हणतात, "काय काय झालं? आज कुठे बाहेर जायचं नाही का?" तेव्हा इथे ड्रायव्हर काका म्हणतात, "नाही साहेब, अजून मॅडम आलेल्या नाही आहेत ना." तेव्हा इथे गौतम म्हणतो, "मुलीच्या शाळेची फी भरायची आहे तुला?" तेव्हा इथे ड्रायव्हर म्हणतो, "हो ना साहेब, पण अजून पगार झालेला नाही आहे ना, त्याच्यामुळे नंतर भरू असं सांगितलं आहे." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गौतम म्हणत असतो, "हे घे, तुझ्या मुलीच्या शाळेची फी भरून टाक. घरामध्ये किराणासुद्धा भर. त्यासाठी हे पैसे ठेव." तेव्हा तो म्हणत असतो, "नाही, नको, मला नको." तेव्हा गौतम म्हणतो, "हे पैसे तू तुझ्याजवळ ठेव आणि खर्च कर. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या बदल्यात तुला फक्त एक गोष्ट करायची आहे." तो म्हणतो, "काय करावं लागेल साहेब?" तेव्हा इथे गौतम म्हणतो, "मी काही तुला पैसे दिलेत म्हणून तुला विकत घेतले असा त्याचा अर्थ होत नाही. पण जेव्हा जेव्हा तुझ्या मॅडम आहेत ना, त्या कुठेतरी बाहेर जातात किंवा एकट्या जातात तेव्हा फक्त मला फोन करून सांगायचं. जेव्हा त्या एकट्या जातील ना, तेव्हा मला फोन आला पाहिजे, चालेल ना?" तेव्हा ड्रायव्हर म्हणतो, "त्यांना कळलं तर?" गौतम म्हणतो, "नाही कळणार." तर प्रेक्षकांनो, इथे आता कान्हा म्हणतो, "बेबी सरकार कुठे जाताय तुम्ही?" तेव्हा इथे सखी म्हणते, "मी आता जॉब करणार आहे. तेव्हा मी इंटरव्ह्यूला चालले आहे." तेव्हा कान्हा म्हणतो, "काय गरज आहे हे सगळं करायची?" सखी म्हणते, "गरज आहे आणि तू मला अडवू नकोस." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता खूपच जास्त टेन्शनमध्ये असते मनस्विनी. कारण तिचं काम थांबलेलं असतं. ती म्हणते, "पुरुषोत्तम, एक काम कर, लवकरात लवकर त्यांचं पेमेंट करून टाक आणि कामाला सुरुवात करायला सांग." तेव्हा ते लोकं खूपच जास्त अडवून ठेवत आहेत असं सुद्धा सांगितलं जातं. कारण का, त्यांचं पेमेंट करण्यासाठी सुद्धा इथे सखी मॅडमची सही लागणार आहेत ना आपल्या. सखी कुठे आता इथे? मग सही कुणाची घेऊ? तिने साईन केल्याशिवाय मी कुणालाही पेमेंट नाही देऊ शकत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ती राशी भविष्य वाचत असते अश्विनी आणि म्हणत असते, की सर्व दिवस आता बदलणार. तिच्या आयुष्यामध्ये सुखाची पहाट येणार, भरभराट होणार, लक्ष्मी पायामध्ये लोळण घालणार लोळण, असं इथे आता अश्विनी वाचत असते. तेव्हा मनस्विनी म्हणते, "काय म्हणालीस तू? काय याच्यामध्ये?" तेव्हा अश्विनी म्हणते, "काय म्हणाले मी? अहो, राशी भविष्य वाचलं कन्याचं. आपल्या सखीची रास कन्या आहे ना, मग तिच्यामध्ये काय भरभराट आहे की नाही ते वाचायला नको? तिचं नशीब खूप छान आहे आजचं. भरभराट होणार आहे तिच्या आयुष्यामध्ये." तेव्हा इथे मनस्विनी म्हणते, "गप्प बसायचं, तोंडातून एक शब्द काढायचा नाही. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, कळलं?" तेव्हा प्रेक्षकांनो, मीनाक्षी तिथून गेल्यानंतर इथे आता सरकारने पेपर फाडून टाकलेला असतो आणि ती म्हणते, की "मी असताना यांचं कुणाचंच भविष्य मी सफल होऊ देणार नाही आहे." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मनस्विनी म्हणत असते, अगदी काहीही झालं तरीसुद्धा तिचं नशीब कधी छान पद्धतीने घडायला नाही पाहिजे. तिच्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण झाल्याच पाहिजे, त्याशिवाय सखी काही घरी परत येणार नाही. असं प्रेक्षकांनो, इथे आता मनस्विनीला वाटत असतं. ती म्हणते, यांचं भविष्य माझ्या हातामध्ये आहे आणि ते कसं घडवायचं ते बरोबर मला माहिती आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता खूपच जास्त छान तयार होऊन सखी इंटरव्ह्यूला गेलेली असते. पण तिचा इंटरव्ह्यू छान होत नाही. ती म्हणत असते, "सांगा ना बाबा, असं का झालं माझ्या बाबतीत? असं नेहमी माझ्या बाबतीत का होतं? काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करते आणि तेव्हाच सगळी गडबड का होते बाबा, सांगा ना." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता खूपच जास्त सखी टेन्शनमध्ये असते. ती म्हणते, "मला नेहमी खोटारडी माणसंच का माझ्या आयुष्यामध्ये भेटतात? मला खरी माणसं का नाही भेटत?" तर इथे मनस्विनी आता गाडी घेऊन निघालेली असते.
ती म्हणते, तुम्ही येऊ नका, मला एकटीला जायचं आहे. तेव्हा इथे ड्रायव्हर म्हणतात, मॅडम मी पण येतो ना. मनस्विनी म्हणते, सांगितलं ना एकदा नाही यायचं म्हणून. तेव्हा इथे मनस्विनी गाडीमध्ये बसून निघून जाते.